आज करूयात तोंडात टाकताच विरघळणारे साबुदाणा पापड। हे पापड बनवताना इथे आपण साबुदाणा जराही शिजवलेला नाहीये, तरी सुद्धा पापड बघाल तर न तुटता बनून तयार झालेले आहेत। तळल्यानंतर पापड तुम्ही बघाल तर अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र होतात, हलके होतात, खायला मस्त कुरकुरीत लागतात आणि वर्षभर हे पापड अगदी व्यवस्थित टिकतात। चला तर मग हे पापड कसे बनवायचे ते बघूयात। साबुदाणा पापड बनवण्यासाठी इथे बघा मी साबुदाणा आधीच भिजवून घेतलेला आहे। साबुदाणा 1-2 वेळा पाण्याने धुवून घेतला, त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून साधारण 3 ते 4 तास याला मी असंच भिजत ठेवलेलं होतं आणि साबुदाणा बघा अगदी व्यवस्थित भिजला, याचा प्रत्येक दाणा छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे। आता यानंतर काय करायचं आहे, ज्या वाटीने मोजून आपण साबुदाणा घेतलेला होता ना, त्याच वाटीने मोजून बरोबर पातेल्यामध्ये आपल्याला 4 वाट्या इतकं पाणी काढून घ्यायचं आहे। तर 1 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला इथे 4 वाट्या पाण्याचा वापर करायचा आहे। पाण्याचा अंदाज चुकू द्यायचा नाही, म्हणजे मग पापड अगदी परफेक्ट बनून तयार होतात। तर 4 वाट्या पाणी मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता याला मोठ्या गॅसवरती आपल्याला एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला एक उकळी येईस तोपर्यंत आपण वाट बघूयात। तर हे बघा पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे। लक्षात ठेवा पाणी आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला मी गॅस बंद केला आहे। पातेलं गॅसवरून खाली उतरून घेतलं, त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि आता यामध्ये घालूयात भिजवून घेतलेला साबुदाणा। भिजवलेला साबुदाणा आपल्याला कडकडीत गरम असलेल्या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर याला आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा आज इथे आपण साबुदाणा जराही न शिजवता हे पापड बनवते, त्यामुळे काय करायचं आहे, पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि भिजवलेला साबुदाणा या पाण्यामध्ये घालून याला आपल्याला रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे। तर हे बघा रात्रभर साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे, छान फुललेला आहे आणि यामध्ये जे आपण पाणी घातलेलं होतं ते पाणीसुद्धा साबुदाण्याने बऱ्यापैकी शोषून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण असं घट्टसर झालं आहे। याला चमच्याने हलवून खालीवर करून घ्यायचं आहे, व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गरम पाणी घालून यावर झाकण ठेवलं की म्हणजे मग याच्या वाफेने साबुदाणा अगदी व्यवस्थित शिजला जातो, छान मऊसर होतो, त्यामुळे आपल्याला याला वेगळं शिजवण्याची गरज लागत नाही। आता हा भिजवलेला साबुदाणा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। भिजलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला की यामध्ये आपल्याला पाणी न घालताच हे आपल्याला मिक्सरवर फिरून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा भिजवलेला साबुदाणा मी मिक्सरवर फिरून घेतला आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। लक्षात ठेवा यामध्ये साबुदाण्याचे बारीक तुकडे किंवा कण शिल्लक राहता कामा नये, अगदी स्मूथ अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। आता तयार करून घेतलेली साबुदाण्याची पेस्ट एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। त्यानंतर शिल्लक राहिलेला जो साबुदाणा आहे यालाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच याची मिक्सरवर फिरून स्मूथ अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा भिजवलेला सगळा साबुदाणा मिक्सरवर फिरून बारीक असा वाटून घेतलेला आहे आणि छान अशी फाईन पेस्ट तयार केलेली आहे। याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा पापड बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। यामध्ये साबुदाण्याचे तुकडे शिल्लक राहिलेले नाहीत, अगदी स्मूथ असं हे बॅटर बनवून तयार झाले। याची तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता। आता पापड बनवण्यासाठी हे मिश्रण तयार आहे, लगेचच आपण याचे पापड घालून घेऊ। तर हे बघा पळीच्या मदतीने प्लास्टिक शीटवरती आपल्याला हे असे मध्यम आकाराचे साबुदाण्याचे पापड घालून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघितलंच असेल की हे पापड बनवण्यासाठी आपण मिश्रण अजिबात शिजवलेलं नाहीये, फक्त आपण साबुदाणा रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, त्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस तिथेच कंप्लीट होते, म्हणून पीठ आपल्याला वेगळं शिजवण्याची अजिबात गरज लागत नाही। साबुदाणा न शिजवता सुद्धा हे मस्त असे साबुदाण्याचे पापड बनवून तयार होतात। तर हे बघा पळीच्या मदतीने मी असे हे मध्यम आकाराचे पापड प्लास्टिक शीटवरती घालून घेत आहे। सगळे पापड व्यवस्थित घालून झाले की त्यानंतर काय करायचं आहे, याला आपल्याला 1 ते 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। तर पापड घालून झालेले आहेत, आता याला आपण 2 दिवस उन्हामध्ये चांगलं सुकवून घेऊ। तर हे बघा 2 दिवस कडक उन्हामध्ये पापड चांगले सुकवून घेतलेत, पापड व्यवस्थित वाळलेले आहेत। आज आपण साबुदाणा जराही न शिजवता हे पापड बनवलेत, तरीसुद्धा तुम्ही पापड बघाल तर अजिबात तुटलेले नाही आहेत किंवा याच्या कडेने सुद्धा क्रॅक्स गेलेले नाही आहेत। तळून बघूयात। तर हे बघा पापड तळण्याकरता कढईमध्ये घातल्याबरोबर छान फुललेला आहे आणि मस्त दुधासारखा पांढरा शुभ्र झालेला आहे। हे पापड अतिशय झटपट बनून तयार होतात।
यामध्ये फक्त पाण्याचं प्रमाण बरोबर घ्यायचं. साबुदाणा आणि पाण्याचं प्रमाण अचूक घेतलं की पापड अजिबात बिघडत नाही आणि कसल्याही प्रकारचं मिश्रण किंवा पीठ आपल्याला इथे शिजवायची गरज लागत नाही. त्यामुळे वेळही वाचतो आणि गॅससुद्धा वाचतो. मस्त असे हलके फुलके खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र असे हे झटपट साबुदाण्याचे पापड बनून तयार होतात. त्यामुळे जरी पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा पापड बिघडत नाही, परफेक्ट पापड बनून तयार होतात. छान हलके फुलके होतात, खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात. तर हे साबुदाण्याचे पापड तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.